अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रक्षाबंधन. उद्या आहे 9 ऑगस्ट 2025 आणि उद्या आहे रक्षाबंधन. तर या रक्षाबंधनासाठी तुम्ही तुमच्या भावासाठी हे 2 उपाय नक्की करा. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये सकारात्मक परिणाम निर्माण होऊन तुमच्या नात्यामध्ये गोडवा येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की 9 ऑगस्ट 2025 रोजी आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचा प्रेमाचा आनंदाचा दिवस. हा दिवस एक माध्यम आहे जो तुमची ओल्ड मेमरी तुम्ही आठवू शकता आणि आजची लाईफ किंवा आजचा दिवस तुम्ही एन्जॉय करू शकता. या रक्षाबंधना दिवशी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. जर तुम्हाला तुमच्या भावासाठी काही करायचे असेल तर तुम्ही हे उपाय अवश्य करा. आणि ते कसे करायचे ते मी तुम्हाला सांगेन. उद्या आहे 9 ऑगस्ट 2025. ही तारीख खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण या दिवशी 989 हा योग बनत आहे. म्हणजेच न्यूमरोलॉजीनुसार हे मंगळाचे वर्ष आहे आणि ही तारीखसुद्धा मंगळाशीच रिलेट करते. तसेच शनिवार आला आहे, तर हा शनी जो आहे तो 8शी संबंधित आहे. म्हणजे येथे 8 आणि 9 यांचे मिश्रण तयार होत आहे. हे सर्वांमध्ये खूप मजबूत आहे, शुभ आहे. आता मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे, जर तुम्ही ते श्रद्धेने केले तर तुम्हाला याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसतील. सर्वप्रथम तुम्ही राखी बांधणार असेल, कारण बरेच लोक आगाऊ राखी पाठवतात किंवा रक्षाबंधनाला आपल्याला जायला जमत नाही तर अगोदरच बहीण भावासाठी राखी पाठवून देते. अनेक लोकांचे भाऊ दूर राहतात, जसे की काही भाऊ परदेशात राहतात, म्हणून काहींना संधी मिळत नाही. तर स्वतः आपण ती राखी बांधून तुम्ही ते करू शकता. तर सर्वप्रथम काय करायचे आहे की जे वैयक्तिकरित्या म्हणजे स्वतः आपल्या भावाला राखी बांधणार आहेत त्यांच्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगते. तर तुम्ही काय करायचे आहे, तर रक्षाबंधना दिवशी किंवा त्याच्या अगोदर काही दिवस तुम्ही राखी आणायची आहे आणि ती राखी तुम्ही ऊर्जित करायची आहे. म्हणजे तुम्हाला ती ऊर्जित करण्याचा मार्ग मी सांगेनच. कारण जर तुम्ही तुमच्या भावाला ही राखी ऊर्जित करून तुमची पॉझिटिव्ह एनर्जी त्यामध्ये साठवून जर ही राखी तुम्ही बांधली तर त्यामुळे तुमचे नातेसंबंध सुधारतील. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या भावासाठी जे काही हवे आहे, म्हणजे जसे की त्याचे चांगले आरोग्य आहे, चांगला व्यवसाय आहे, त्याला चांगले पैसे मिळावेत, ही ऊर्जा त्या राखीद्वारे त्याच्याकडे जाईल. आणि जर तुम्हाला जे काही करायचे आहे, म्हणजे जसे तुम्ही जी राखी बांधणार आहात ती राखी तुम्ही तुमच्या हातावर बांधा. आणि त्यानंतर आता हे उपाय तुम्हाला प्रत्येकासाठी स्वतंत्रपणे आणि वैयक्तिकरित्या करायचे आहेत. तुम्हाला तुमच्या हातात राखी धरा. आता तुम्हाला भावाला आठवून जणू काही तो भाऊ तुमच्या समोर वैयक्तिकरित्या आहे किंवा तुम्ही त्याचे नाव घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला वर्तमान काळात जे काही म्हणायचे आहे ते तुम्ही त्या राखीला सांगायचे आहे. जसे की तुमचे आरोग्य खूप चांगले होत आहे, तुम्ही चांगले पैसे कमावत आहात, तुम्हाला पैशाचे खूप आशीर्वाद मिळत आहेत, तुमचे नाते खूप चांगले होत आहे, माझ्याशी तुमचे नाते देखील खूप चांगले होत आहे, तुमच्या आई आणि वडिलांशी तुमचे नाते चांगले होत आहे. तर याचा अर्थ असा की तुम्ही कोणाशीही जे काही तुम्ही करू इच्छिता ते सर्व चांगले घडत आहे. अशा प्रकारे तुम्हाला फक्त सकारात्मक शब्दच बोलायचे आहेत आणि तुम्हाला ते मनापासून अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे की ते सर्व काही घडत आहे आणि घडलेले आहे. तुम्ही ते तसे कराल. जसे तुम्ही ते तुमच्या हाताने धरले आहे ते तुम्ही तुमच्या छातीपाशी ठेवा आणि एका हाताने धरा आणि तुमच्या छातीवर अशा प्रकारे स्पर्श करा की तुमच्या मनातील ज्या काही भावना आहेत, जे काही तुमच्या मनात भावाबद्दल जी काही आपुलकी आहे, जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा तुमची सर्व ऊर्जा त्या राखीमध्ये चांगल्या प्रकारे जाईल आणि त्यानंतर तुम्ही ही राखी तुमच्या भावाला बांधाल. आणि तुम्ही जेव्हा ही राखी बांधाल त्याआधी जर तुम्ही तुमच्या भावाला तिलक लावत असालच तर तिलक लावताना देखील तुम्हाला
एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे. हा उपाय जे वैयक्तिकरित्या राखी बांधणार आहेत भावाला त्यांनी करायचा आहे. आणि अशा सर्वांसाठी हा उपाय आहे की ज्यांनी राखी आधीच पाठवली आहे किंवा त्या भावाला राखी बांधत नाहीत, पण त्यांना भावासाठी प्रार्थना करायची आहे किंवा त्याच्यासाठी चांगली ऊर्जा, चांगले व्हायब्रेशन्स पाठवायचे आहेत. म्हणून मी तुम्हाला एक अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे. ते तुम्ही करायला हवे. यामुळे तुमच्या नात्यात गोडवा येईल. तुम्हाला काय करायचे आहे तर सर्वप्रथम एक कोरा कागद घ्यायचा आहे. त्या कागदावर तुम्हाला तुमचे नाव, तुमच्या भावाचे नाव मधाने लिहावे लागेल. आणि जर तुम्हाला तुमच्या वहिनीसाठी हे करायचे असेल किंवा वहिनीचे किंवा तुमचे इतर कोणाचे नाते जर बिघडले असेल, तर ते नाते तुम्हाला सुधारायचे असेल तर त्या व्यक्तीचे नाव देखील तुम्ही लिहू शकता. जर तुम्हाला कुटुंबातील इतर कोणाशीही तुमचे नाते चांगले बनवायचे असेल तर तुम्ही त्यांचे नाव मधाने कागदावर लिहू शकता. आता तुम्ही तो कागद पाहायचा आहे आणि तो कागद पाहताना त्यावर लिहिलेली नावे वाचायची आहेत. तुमची इच्छा काय आहे ते तुम्हाला तेथे सांगायचे आहे आणि ती इच्छा तुम्हाला वर्तमान काळात सांगावी लागेल. जसे की तुम्ही त्यात तुमच्या भावासाठी तुमची इच्छा सांगा. नंतर त्याचे नाव घ्या, नाव म्हणा. तुम्ही लिहिलेले आहे तर दुसरे नाव वाचा. त्यानंतर त्याच्यासाठी तुमच्या मनात जी इच्छा आहे ती सांगा. त्यानंतर तिसरे नाव वाचा. त्याच्याबद्दलची इच्छा त्यामध्ये लिहा किंवा सांगा. म्हणजे तुम्ही जे काही नावं त्यामध्ये लिहिलेली आहेत त्या प्रत्येकासाठी तुमची काही ना काहीतरी इच्छा असणारच आहे. आणि तुम्ही स्वतःसाठी तुम्हाला काय हवे आहे ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये लिहायचे आहे किंवा त्या कागदावर मॅनिफेस्ट करायचे आहे. ते व्हायब्रेशन्स त्या कागदाला सांगायचे आहेत. तुमच्या इच्छा तिथे प्रकट करायची आहे. आता सांगा की तुला तिच्याशी कोणत्या प्रकारचे नाते ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर थोडी साखर घ्यावी लागेल. म्हणजे काही दाणे घ्या, 5-6 दाणे असले तरी ते पुरेसे होतील. नंतर ते कागदावर शिंपडा. आता हा कागदाची एक छोटीशी बारीक अशी घडी करा. साखर आत राहील अशी व्यवस्थित घडी करा आणि एक छोटासा कागद बनवा. आता ही घडी केल्यानंतर कागद तुमच्या हातात धरा आणि मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तो तुम्हाला मंत्र जपायचा आहे. पण तो जपायचा कसा तो काळजीपूर्वक ऐका. प्रेमबंधन ओम क्लीम कृष्णाय नमः. प्रेमबंधन ओम क्लीम कृष्णाय नमः. प्रेमबंधन ओम क्लीम कृष्णाय नमः. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ते म्हणाल. तुमच्या हृदयात जितके असेल तितके तुम्हाला ते म्हणत राहावे लागेल. नंतर तुम्हाला तो कागद घरी फुलांच्या कुंडीत पुरायचा आहे. हा एक छोटासा उपाय आहे. हा एक उपाय तुम्हाला जर तुम्ही खऱ्या श्रद्धेने केला तर तुम्हाला तुमच्या हृदयातून सकारात्मक ऊर्जेने केला तर याचे नक्कीच सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या व्हायब्रेशनही तेथे पोहोचतील आणि तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यात त्याचे परिणाम पाहू शकाल. मला असे वाटते की ते खूप चांगले काम करते. याला टेलिपॅथी असे देखील म्हणतात. ती कशी काम करते? जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने एखाद्याची आठवण करता तेव्हा ते तुम्हाला फोन करतात किंवा तुमच्या समोर येतात. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने तुमची ऊर्जा किंवा व्हायब्रेशन्स पाठवता तेव्हा ते त्याच प्रकारे कार्य करते. पण हो, मी तुम्हाला जे काही सांगितले आहे तुम्ही त्याच्याशी तुमचे नाते सुधारण्यासाठी किंवा तुम्ही त्यांच्याबद्दल चांगले विचार करण्यासाठी हा उपाय करत आहात याकडे लक्ष दिले पाहिजे. परंतु जर तुम्ही त्यांच्याबद्दल काही नकारात्मक गोष्ट असेल आणि तुम्हाला ती आवडत नसेल आणि जर तुम्ही ती गोष्ट कोणाला सांगत असाल तर ती सांगू नका. कारण जर तुम्ही त्या निगेटिव्ह तुमच्या मनातल्या नकारात्मक गोष्टी तुम्ही जर सांगत असाल तर तुम्ही असे गृहीत धरू शकता की तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल ज्या काही व्हायब्रेशन्स पाठवायच्या आहेत त्या तुम्हाला तितका सकारात्मक परिणाम देणार नाहीत. तुम्ही एखाद्याला नकारात्मक गोष्ट सांगत असाल त्या व्यक्तीबद्दल तर ती तुम्ही सांगू नका. भले तुमचे मन हलके करण्यासाठी सांगत असाल तरीसुद्धा ते निगेटिव्ह व्हायब्रेशन्स त्या तुम्हाला सकारात्मक परिणाम देणार नाहीत. तुम्ही केलेल्या या उपायाचा काही सकारात्मक परिणाम होणार नाही. तुम्हाला हे समजले असेलच.
मी तुम्हाला हे का सांगत आहे, कारण टेलिपॅथीसारखे कार्य असेच करते. जेव्हा तुम्ही सकारात्मक व्हायब्रेशन्स तिथे पोहोचतील, त्याचप्रमाणे तुमच्या नकारात्मक व्हायब्रेशन्स देखील तिथे पोहोचणार आहेत. त्यामुळे तुम्ही जे काही म्हणत आहात, तुम्ही जे काही विचार करत आहात, ते देखील तेथे पोहोचत असतात आणि त्याचा गुणाकार होऊन ते तुमच्याकडे परत येत असते. म्हणूनच तुम्ही भविष्यात हे लक्षात ठेवले पाहिजे की ही फक्त एका दिवसाची गोष्ट नाही. प्रयत्न करा, काहीही अशक्य नाही. सुरुवातीला ते कठीण वाटेल, पण नंतर त्याची सवय होऊन जाईल. तुम्हाला ते थोडे लांब वाटेल, मोठे वाटेल, पण हे सांगणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते, कारण त्यामुळे तुमच्या 99% समस्या सुटतील. मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून खूप मदत मिळेल. खाली कमेंट करून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा लिहा. मला खूप आनंद होईल. जर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांसोबत शेअर केला तर त्यांनाही याची मदत होऊ शकते. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत शांत रहा, आनंदी रहा, स्वतःची पूर्ण काळजी घ्या. नमस्कार आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.